म्हटलं होतं। सध्याची महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आता बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची ही बैठक पार पडते आणि त्याचाच हा फोटो सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे बीड जिल्हा संदर्भातला निधीची यामध्ये चर्चा होणार आहे। सध्या पंकजा मुंडे, अजित पवार आणि या ठिकाणी पदाधिकारी अधिकारी उपस्थित आहेत। बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, सुरेश धस खरं तर या ठिकाणी बिल घोटाळा संदर्भातले पुरावे अजित पवारांसमोर सादर करणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आपण पाहतोय सध्या या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे यासह नमिता मुंदडा, पंकजा मुंडे, अजित पवार जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि प्रशासकीय अधिकारी इथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। विशेष म्हणजे सुरेश धस आहेत, प्रकाश सोळंके आहेत, संदीप क्षीरसागर आहेत या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये आता विविध मुद्द्यांवर चर्चा होत असल्याची माहिती आहे। जिल्हा नियोजन समितीची ही बैठक पार पडते। अजित पवार यांना बीडचं पालकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच खरं तर अजित पवारांचा हा बीड दौरा आहे आणि त्यामध्ये ते या बैठकीत काय निर्णय घेतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। तर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये पंकजा मुंडे बसल्याचं आपण पाहू शकतोय। ज्यावेळी अजित पवार हे बीडमध्ये आले त्यावेळी धनंजय मुंडे यांनी हसतमुखानं खरं तर अजित पवारांचं स्वागत केलेलं होतं आणि आता या आसन व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण ही दृश्य आपण पाहतोय। पंकजा मुंडे या धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये बसलेल्या आहेत। खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी काही लोकांकडून आणि विरोधकांकडून सुद्धा केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचं राजकारण सध्या तापलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी ही बैठक वादळी ठरू शकते अशी चर्चा होती। त्यामुळे आता सुरेश धस कोणते पुरावे अजित पवारांना देणार आणि काय नेमकं या बैठकीत होणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये पंकजा मुंडे बसल्यात। सगळ्या संदर्भामध्ये नाही, मला तरी असं वाटत नाही की कोणी नाराजी बोलून दाखवतं, पण काही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे मंत्री जे असतील किंवा काही पदाधिकारी असतील तर ते एक ठराविक साच्यामध्ये सातत्याने असे वादग्रस्त विधानं करत असतात। खरं तर त्यांनी करायला नको। एकतर मंत्रिमंडळामध्ये आपल्याला संधी मिळाल्यानंतर तिचं सोनं कसं होईल जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याच्या बाबतीत प्रयत्न केले पाहिजे, पण एक प्रकारचा आपल्याच नेत्यांवरती अविश्वास दाखवणं हेही काही महायुतीच्या दृष्टिकोनातून शोभणारी गोष्ट मला तरी वाटत नाही। नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा आहे, 7 आमदार आहेत, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळावं। माणिकराव कोकाटे सातत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करतात। आणि नाशिकच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वश्री मुख्यमंत्री आणि त्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये मला असं वाटतंय की वरिष्ठ स्तरावरती काही ना काही चर्चा सुरू आहे